काळू नदीला आलो होतो जरा पाणी बघायला, तर बघता बघता काय बघतो भेंडी गायच होऊन गेली. अभी हमारा भी यार ये होने वाला है, तो आप जुड़े रहे हमारे से. जय जय महाराष्ट्र. तर स्वागत आहे गाईज तुमच्या आजच्या एका छोट्याशा नवीन मिनी ब्लॉगमध्ये. आज चाललो होतो निखिल व्हायचं काम होतं म्हणून. पहिले जाता ते इकडं बघा किती पाणी भरलं इकडं खालच्या साईडला. जरा खाली आलो होतो बघू किती काम होतं एक जरा. म्हणजे बघायला तर पाणी एवढं भरलं का सांगू. इकडं कसं पुशअप मारतंय पावसामध्ये. हा भाई संस्काराला भाई आपली आरती काढायला रोज माझी पूजा करतो तो. बोललो काय नाही कर पूजा तुझं भला होईल सगळा. गेला निघून तिकडं. लगेच आलो भाई इकडं केस कापायला मित्राची केस कापत होते. भाई उमरान भाई माझा मोबाईल एकच सेम मध्ये आमचं चालू होता टाइमपास. एक निखिलाची केस कापायला घेतली होती. तर इकडे बघतोय तर भाई उमरान भाईने चड्डी वगैरे वर केली होती पॅन्ट खायला. पावसामध्ये करायला लागते काय सांगणार. कपडे ओले होतात ना म्हणून. मग का लगेच झालं याची दाढी बिडी असा हात फिरवते बघा मस्त आहे की. असं पण लागतंय. तिथं लगेच चालू पार्टी मग ग्राउंड मध्ये जरा पोरं बिरं होते बाई डोक्यात छत्रे मारले कशी. आणि चाललो होते आमच्या गप्पा गोष्ट. मग तिकडून लगेच आलो इकडं आम्ही रुंद नदीवरती. जरा बघायला काय विषय आहे काय नाही. भाई पाऊस पण नव्हता अर्धा तर भेटलो होतो तरी पण छत्री घेऊन आलतो. नाही इकडं बघा भाई केवढा पूर्ण रुंदचा तो ब्रिज आहे तो पूर्ण भरून गेला पाण्याने. आणि काय तर लगेच गेला निखिल दाखवायला पळत पळत पुढपर्यंत. म्हणजे पूर्ण हे झालं दिसत पण नव्हता ब्रिज. आणि इथं खाली टाइमपाससाठी एक व्हिडिओ काढत होता ते इकडं बघा कसं मध्ये आलाय. काय बोलणार मोठा खेकडा आहे माणसासारखा. काय गेला पळून लगेच. जसा लगेच निघालो आम्ही जायला. ना भाई कोणता आता नाव आठवत नाही याचा. तिथनं लगेच निघालो घरी जायला. आणि ब्लॉग आवडल्यास लाईक अँड फॉलो करा. आता काय ब्लॉग जरा लेट येतील जरा काही कामामुळे. तर बाय बाय आजच्यासाठी.